कचरा संकलनात हलगर्जीपणा करणाऱ्या 3 प्रभाग क्षेत्रातील खासगी कंत्राटदाराचा ठेका रद्द करण्याचा निर्णय केडीएमसी प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. या तिन्ही प्रभागांमध्ये आता केडीएमसी प्रशासनाकडूनच सकाळऐवजी दुपारच्या सत्रात कचरा संकलन केले जाणार असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी केले आहे. तसेच केडीएमसी क्षेत्रात 7 प्रभागांसाठी नियुक्त करण्यात आलेल्या नवीन खासगी एजन्सीचे कामही लवकरच सुरू होणार असून त्यानंतर हा सर्व प्रश्न मार्गी लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. येत्या 2 ते 2.5 महिन्यांमध्ये या एजन्सीचे काम सुरू होणार असून त्यानंतर या 7ही प्रभागातील सफाई कर्मचारी आणि इतर यंत्रणा केडीएमसी प्रशासनाकडून एबीसी प्रभागांमध्ये वळवण्यात येणार आहेत. मोठ्या प्रमाणात ही यंत्रणा उपलब्ध झाल्यानंतर या तिन्ही प्रभागांमध्ये आणखी चांगल्या पद्धतीने साफसफाई आणि स्वच्छतेचे नियोजन करणे शक्य होणार असल्याची माहिती उपायुक्त अतुल पाटील यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर ही सर्व नवीन यंत्रणा कार्यान्वित होईपर्यंत ब, ड आणि जे प्रभागातील नागरिकांनी काही काळ कळ सोसून महापालिका प्रशासनाला आवश्यक सहकार्य करावे. तसेच कचरा संकलन करणाऱ्या गाडीला उशीर झाल्यास रस्त्यावर मोकळ्या जागेमध्ये किंवा उघड्यावर कचरा न टाकण्याचे आवाहनही उपायुक्त अतुल पाटील यांनी केले आहे. सत्रात या बी, डी आणि जे वॉर्डचं कचरा संकलन आपण सुरू केलेलं आहे. मी नागरिकांना आवाहन करतोय की थोडंसं गाड्यांची वेळ मागे पुढे होण्याची शक्यता आहे, पण आम्ही 100% आपला कचरा दुपार सत्रात उचलणार आहोत. सकाळ सत्रात एवढ्या गाड्या उपलब्ध नसल्यामुळे आपण सकाळ सत्रात उचलू शकत नाही, परंतु आपण दुपार सत्रात जनरली 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत आपण कचरा संकलन संपूर्ण बी, डी, जे वॉर्डमधून करणार आहोत. तर मी सर्व नागरिकांना, सर्व सोसायटी असतील त्यांचे चेअरमन, त्याचे सदस्य असतील, त्याचबरोबर झोपडपट्टी चाळ जो एरिया आहे त्या सर्वांना मी आवाहन करतो की आपण महापालिकेला पुढचे 2 ते 2.5 महिने जरा सहकार्य करावे, जेणेकरून आम्हाला ह्या 7 वॉर्डमधल्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्या आपल्याला परत या 3 वॉर्डसाठी मिळणार आहेत. आणि यंत्रणा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला मनुष्यबळ आणि गाड्यांची ABC वॉर्डला मिळणार आहे. त्यामुळे त्याचं नियोजन आपल्याला अगदी चांगल्या प्रकारे करता येणार आहे. मनुष्यबळही वाढवून मिळणार आहे, गाड्याही चांगल्या मिळतील आपल्याला, जेणेकरून ही कचरा संकलनाची जी प्रक्रिया आहे ती अगदी चांगली सुटसुटीतपणे आपल्याला करता येणार आहे. त्याच्यामध्ये आपण ज्या काही हॉटेल्स असतील त्याच्याकडून वेगळे संकलनासाठी व्यवस्था करणार आहे. नारळ असतील, कोकोनट किंवा त्याच्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा आपण देतो आहे. डेड ॲनिमल असतील त्याच संकलन करण्यासाठी ही एक वेगळी यंत्रणा देतो आहे. त्यामुळे आपण एकदम चांगल्या प्रकारे ABC वॉर्डचं आपण नियोजन करणार आहोत. पण तोपर्यंत मधल्या कालावधीमध्ये मी सर्वांना विनंती करतो आहे की थोडं महापालिकेला सहकार्य करा. कोणत्याही परिस्थितीत सोसायटीचा असेल कचरा तो कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.